नमस्कार, मी अर्चना. तर आज आपण हे झणझणीत पिठलं माझ्या पद्धतीने कसं करायचं ते बघणार आहोत. ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे, जी कमी वेळात आणि घरात असलेल्या साहित्यापासून तयार होते. हे पिठलं ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले जाते. तर पिठलं बनवायला घेऊया. एक मोठी वाटी बेसन पीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, तो कसा केला आहे ते बघूया. इथे मिक्सरच्या भांड्यात 12 ते 15 लसूण पाकळ्या, 10 ते 12 तिखट हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, हे सर्व एकत्र करून जाडसर वाटून घेऊ. आपला ठेचा तयार आहे. कढीपत्ता, 3 मोठे कांदे बारीक चिरलेले, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मोहरी, 1 छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी कच्च्या शेंगदाण्याचा जाडसर कूट. एका कढईत तेल टाकून तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली की यात कांदा टाकून घेऊया. कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून झाला की कढीपत्ता टाकून घेऊ. त्यात लसूण मिरचीचा ठेचा टाकून परतून घ्यायचं. मिरची आणि लसणाचे प्रमाण वाढवल्यास पिठलं जास्त झणझणीत होते. 1 चमचा हळद टाकून घेऊया. मिक्स करून त्यानंतर बेसन पीठ टाकून घेऊ. बारीक गॅसवर 1 ते 2 मिनिटे खरपूस भाजून घेऊ. यामुळे पिठलं चवीला खूप छान लागते. पिठलं तुम्हाला जास्त घट्ट आवडत असल्यास पाणी कमी वापरा आणि पातळ हवे असल्यास जास्त वापरा. इथे 2 ग्लास पाणी ओतून घेऊया. मिक्स करून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि कच्च्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटे शिजवून घेऊ. 15 मिनिटे झाल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. तयार आहे आपले झणझणीत पिठलं. त्यासोबत ज्वारीची भाकरी, कांदा आणि मिरची सोबत खूप भारी लागते. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.